या टूरमध्ये आम्ही आलो होतो बुंदेलखंडात। आधी आम्ही झाशीच्या राणीचा किल्ला बघितला, तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल, म्हणजे तुम्ही ऐकलंच असेल। झाशीच्या राणीचा आपण किल्ला कव्हर केला। नंतर आता आपण आलो आहे ओरछाला। आता हा जो भाग तुम्हाला दिसतोय सर्वात आधी जो मी तुम्हाला दाखवला, तिथेच आता ट्रेंडिंग जो आहे मूवी भूल भुलैया 3, त्या मूवीचं शूटिंग झालेलं होतं। त्यामध्ये रॉयल फॅमिली जी पॅलेसमध्ये न राहता बाहेर जे काय म्हणतात त्याला सर्वंट क्वार्टर्स जे असतात तिथे राहायला जाते। तो जो आहे तो खरं तर या पॅलेस म्हणजे या ओरछाच्या किल्ल्यातला आहे हत्तीखाना। त्यामध्ये ते शूटिंग झालेलं आहे आणि तुम्ही ते बघितलं असेलच, त्यामुळे तुमच्या लक्षात येईलच। आणि या किल्ल्यात जे आहेत खूप सारे कोर्टयार्ड्स आहेत। राजा महल या किल्ल्याचा जो एक भाग आहे तो आहे राजा महल। नंतर आहे जहागीर महल। इथली जी ड्रेनेज सिस्टीम आहे ती खूप छान आहे, म्हणजे त्या काळात कशी ड्रेनेज सिस्टीम होती हे जर तुम्हाला पाहायचं असेल त्याचं एक छान उदाहरण इथे आपल्याला पाहायला मिळेल। तुम्हाला बघा खाली जे आहे चौकोन चौकोन दिसत असतील, हे जे आहे त्या काळची ड्रेनेज सिस्टीमच होती, पाणी जाण्याची किंवा पाणी येण्याची। त्याचप्रमाणे जहागीर महल जो आहे त्या जहागीर महलमध्ये गरम पाण्यासाठी व्यवस्था, आणि असं म्हणतात की जहागीर फक्त एका रात्रीपुरता इथे राहिला। तो जास्त वेळ इथे राहिलासुद्धा नाही, पण त्याच्यासाठी त्याचं आदरातिथ्य म्हणून त्याच्या प्रति सन्मान म्हणून इथल्या राजाने 236 खोल्यांचा हा महाल त्याच्यासाठी बांधला होता। इथे जे आहे या किल्ल्यात जो आहे हा जहागीर महलमध्ये हिंदू शैली तसंच इस्लामिक शैलीचं मिश्रण आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतं। म्हणजे इथलं पेंटिंग्स असो, आणि पेंटिंग्स तर त्या काळी कलर्स तर नव्हतेच, पण त्या काळी भाज्या, फळं किंवा फुलं, पानं याच्यापासून तयार केलेल्या कलर्सपासनं पेंटिंग्स केलेल्या आहेत आणि अजूनही त्याच म्हणजे भरपूर प्रमाणात जशाच्या तशा आहेत। या ओरछा या गावात अजून आपल्याला एक वैशिष्ट्य म्हणजे इथं म्हणजे राम दरबार म्हणून रामाचं मंदिर आहे आणि इथले लोक अजूनही रामालाच आपला राजा म्हणतात। पूर्वीपासूनच तशी पद्धत आहे। तसंच सकाळी जेव्हा कामावर जातात तेव्हा इथले लोकल लोक जे आहेत ते आधी मंदिरात जातात, रामाचं दर्शन घेतात, रामाचा जय जयकार करतात आणि नंतर मग आपल्या कामाला निघतात। म्हणजे अजूनही यांचा राजा जो आहे, राजा कोणीही असो वंशपरंपरागत, पण तरीही इथले जे लोक आहेत ते राजा म्हणजे रामालाच आपला राजा मानतात। नंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्टयार्ड आहेत। कोर्टयार्ड तर एवढे आहेत की तुम्ही लक्षात सुद्धा राहणार नाही की तुम्ही सध्या कुठून निघाले आणि कुठे चालले। तर आता पुढच्या भागात बघूया। धन्यवाद।